जे गाजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेची जाणा. ही वाक्य सगळ्यांना पाठच असतील व पुण्याला आपल्या कीर्तनात ऐकलेलीच असते. पण याचा अर्थ आपणास कितपत माहिती आहे हे आपणास सांगता येईल का? कुणालाही रंजले गांजले शब्द ऐकले की भुकेले समाजात विचारलेले लोक इतक्या गोष्टी विचारात येतात. पण माझ्या मते याची आपण जो मनुष्य त्रासलेला आहे, कुठल्या तरी चिंतेने त्रासलेला आहे, दुःखी कष्ट आहे आणि कुठल्या तरी आजाराने त्रस्ती आहे, अशी व्याख्या आपण करू शकतो. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. पहा किती छान अर्थ दडलेला आहे या वाक्यात. नाहीतरी पहा आता सध्याचं वातावरण अनंत आहे. फूट कुणीही कोणावरतीही आक्रमण करतोय. आता पहा ना आपल्या शेजारचा तो देश. आधीच त्यांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही, पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तरी सुद्धा युद्धाची भाषा करत असतात. समोरासमोर युद्धाची हिंमत होत नाही म्हणून वारंवार व्यतिरेकी हल्ले करत असतात आणि करत आले. पण आपण हे सहन करून द्यायचे नाही. रामदास स्वामी म्हणतात, जशास तसे ठोशास ठोशे. या उक्तीनुसार आपण त्यांना योग्य तो धडा शिकवतच असतो. प्रगतीपथाकडे घेऊन आले पाहिजे. कारण जर समाज अज्ञानाचा अंधार असेल तर अंधकार पसरतो, अंधविश्वास पसरतो. त्यामुळे आपापसात युद्ध होत असतात. युद्धात घरे उद्ध्वस्त होतात, कुटुंब तुटतात आणि पुष्कळ जीवांचा बळी जातो. पण त्याहीपेक्षा मोठा म्हणजे मानवतेचा मृत्यू. युद्ध आवश्यक असू शकते, पण ते करताना मानवतेचा नाश करू नये. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समभावने. चला आपण मानवतेच्या कल्याणासाठी श्री ज्ञानेश्वरांची रचलेली प्रार्थना म्हणजे पसायदानाने आपण कीर्तनाची सांगता करू. ताट बसा, हात जोडा, डोळे बंद करा.